In previous lecture, we have covered the chapter number first, that is a definition and scope of pharmacognosy and contribution of a various scientists made in a history of a pharmacognosy. This is a chapter number first. In that chapter, we have already covered the definition of an pharmacognosy. Then next, we have studied the history of a pharmacognosy. After the history, we have covered the contribution made by various scientists in a history of a pharmacognosy. In that, we have covered the scientists, different 6 different scientists. कोणाचं अनम्यूट आहे? सुर्वे विक्रम, सिफा बागवान. मॅडम रिपीट तेच इन्स्ट्रक्शन द्यावे लागतात का तुम्हाला? सुर्वे विक्रम, that we have studied the 6 different scientists, 7 different scientists. that सायंटिस्ट कोण कोणते आपण स्टडी केले होते, ज्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलं होतं हिस्ट्री ऑफ फार्माकोग्नसी मध्ये? कोण कोणते सायंटिस्ट? हिप्पोक्रेट्स, जुलियस गॅलर, चरक अँड C.S. Sidley. डिफरंट सायंटिस्ट जे होते त्यांचा स्टडी आपण त्याच्यामध्ये केलेला आहे. आफ्टर दॅट वी हॅव स्टडीड द स्कोप ऑफ फार्माकोग्नसी. आफ्टर द स्कोप ऑफ फार्माकोग्नसी वी हॅव स्टडीड द क्लासेस ऑफ व्हेरियस ड्रग. त्याच्यामध्ये एक कॅन्डिडेट कोण स्टुडंट होते, त्यांना एक डाऊट होता की ज्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की अरिस्टोटल यांचा बर्थ पिरियड आहे तर तो 384 आहे आणि त्यांचा जो डेथ पिरियड आहे तो काय आहे, तर काय होता तो डेथ पिरियड होता तो त्यांचा 322 आय थिंक हा आहे. आणि त्याच्यामध्ये काय तर हा उलट काय, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही गेला नेटवरती वगैरे सर्च करा की त्याच्यामध्ये काय येतं, तर जो उलट केलं काउंट केलं जातं मीन्स 384 हा त्यांचा बर्थ आहे, त्याच्यानंतर 322 हा काय आहे तर त्यांचा डेथ झालेली आहे त्याच्यामध्ये. आणि त्यांचा जो बिटवीनचा पिरियड आहे तो काय आहे, तो नथिंग बट त्यांचा जो काय आहे वर्किंग पिरियड म्हटलंय. म्हणजे आता याच्यामध्ये कसं आहे 384 स्टार्टिंगला कसं येतं, जसं आपल्या मॅथ्स मध्ये तुम्ही बघितलं असेल 0 आणि 0च्या इकडला जरा लेफ्ट साइडला जर बघितलं तुम्ही तर मायनस मध्ये होत जातं. मग त्याच्यामध्ये जर -1 असेल आणि त्याच्यानंतर -2 तर या Hello, I'm audible to all? Yes, ma'am. Yes, ma'am. त्याच्यामध्ये आपण मॅथ्स मध्ये तुम्ही बघितलंच असेल 0 असेल, 0च्या जर लेफ्ट साइडला जर बघितलं तर काय होतं तर -1 -2 -3 जातं आणि इकडं राईट साइडला जर केलं तर 1 2 3. मग जर मायनस मध्ये असेल तर -1 मोठं त्याच्यानंतर -2 आहे तिथून ते छोटं छोटं होत जातं आणि इकडं असेल जर प्लस मध्ये असेल तर 1 2 3 जे आहे सिक्वेन्सने ते वाढत जातं. ऍज लाईक सेम तसंच काय आहे तर बिफोर ख्रिस्त आणि आफ्टर ख्रिस्त आहे. बिफोर आफ्टर ख्रिस्त पण त्याला म्हटलं जात नाही, त्याला एडी म्हटलं जातं. एडी मीन्स अनोडामिंत किंवा अनोडानी म्हणतात त्याला एडी. तुम्ही नेटवर सर्च केल्यानंतर पण तुमच्या लक्षात येऊन जाईल. मग जर बिफोर ख्रिस्तचा जो पिरियड आहे तो ऍज लाईक मायनस सारखा कन्सिडर केला जातो. कशामध्ये कन्सिडर केला जातो मीन्स काय 384 ला त्यांचा जन्म झाला, तिथून पुढचा जो तिथून पुढे त्यांचे बर्थ जे काय आहे त्यांचा वर्किंग पिरियड आणि 322 ला ते काय झालं तर त्यांची डेथ झाली. मीन्स काय जसं मायनस मध्ये जसं आपण जसं होतं ऍज लाईक सेम तसा त्याचा वर्किंग पिरियड जो आहे तो कन्सिडर केला जातो. बऱ्याच जणांचे डाऊट होते पण आपण घेताना पण स्टार्टिंगला घेतलं आणि त्याच्यानंतरचा बर्थ घेतला त्यामुळे तुमचं कन्फ्युजन झालं असेल. क्लिअर झाला कन्सेप्ट? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Start our next chapter. Shall we start our next chapter? That is a second chapter, classification of a various drug. Classification of a drug or various methods of classification of a drug. Start करायचा हा chapter? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay.
नेक्स्ट क्लासिफिकेशन ऑफ अ क्रूड ड्रग्स. नेक्स्ट चॅप्टर जो आहे आपला चॅप्टर नंबर 2. इन दॅट चॅप्टर आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे. तर चॅप्टरचं नेम काय आहे तर व्हेरियस सिस्टीम्स ऑफ क्लासिफिकेशन ऑफ अ क्रूड ड्रग ऑफ अ नॅचरल ओरिजिन. हे काय तर चॅप्टरचं नाव आहे आपला व्हेरियस सिस्टीम्स ऑफ क्लासिफिकेशन ऑफ अ क्रूड ड्रग ऑफ अ नॅचरल ओरिजिन. मीन्स काय तर आपल्याला नेचर मधून जे काही क्रूड ड्रग्स अवेलेबल होतील तर त्या क्रूड ड्रगचा त्यांच्या नॅचरल ओरिजिन पासून काय करायचंय तर डिफरंट कॅटेगरीमध्ये त्याला काय करायचंय क्लासिफाय करायचंय. आणि ते कसं केलं जातं क्लासिफिकेशन, वेगवेगळ्या डिफरंट मेथड कोणकोणत्या आहेत त्या ड्रगच्या क्लासिफिकेशनचा, त्याचा स्टडी आपल्याला या चॅप्टर मध्ये करायचा आहे. बिफोर द स्टार्टिंग ऑफ अ क्लासिफिकेशन ऑफ अ क्रूड ड्रग, आपल्याला त्याची स्टार्ट करायच्या अगोदर आपल्याला जनरल आयडिया असली पाहिजे तर व्हॉट इज मीन बाय क्रूड ड्रग. क्रूड ड्रग म्हणजे काय त्याच्या रिलेटेड आयडिया असली पाहिजे. कारण आपण क्रूड ड्रग्स आहेत त्या क्रूड ड्रगच आपण काय करतो डिफरंट क्लासेसमध्ये आपण त्याचं क्लासिफिकेशन करतोय. तर व्हॉट इज मीन बाय क्रूड ड्रग, आय थिंक आपण लास्ट 2 लेक्चर Raw मध्ये आपण material. Raw material. Raw material in Without any without any process. ओके, रॉ मटेरियल किंवा मटेरियल जे आपल्याला नेचर मधून अवेलेबल होत आहे विदाउट एनी प्रोसेसिंग एक्सेप्ट ड्राईंग, कलेक्टिंग अँड ड्राईंग. म्हणजे काय असं मटेरियल की जे आपल्याला नेचर मधून अवेलेबल होत आहे, आपण त्याच्यावर कोणतीही प्रोसेस करत नाही एक्सेप्ट कोणती ड्राईंग करतो. म्हणजे कलेक्शन अँड ड्राईंग. कलेक्शन मीन्स काय त्या प्लांट पासून त्याला सेपरेट करतो आपण, कलेक्ट करून घेतो त्या प्लांट पासून. देन नेक्स्टली आपण त्याला काय करतो ड्राईंग. काय तर रॉ मटेरियल इट इज अन मटेरियल ऑब्टेन्ड फ्रॉम द नेचर विदाउट एनी प्रोसेसिंग विदाउट एक्सेप्ट कलेक्शन अँड ड्राईंग. त्याला काय म्हणतो आपण क्रूड ड्रग. हे आपण काय केले आपलं ह्याच्यानुसार आपल्याला आपल्या लक्षात येण्यासाठी आपण याची डेफिनेशन केली. बट त्याची प्रॉपर डेफिनेशन काय आहे काय बघा. क्रूड ड्रग दॅट इज अन सिम्पल ड्रग, त्याला सिम्पल ड्रग पण म्हटलं जातं. त्याची प्रॉपर डेफिनेशन, crude drugs are a plant, animal or their parts which after collection and subjected only to drying or making them into a transfer longitudinal slices, pieces, peeling them in some cases they exist in the natural form. मीन्स जे आता आपण सांगितलं तेच यांनी फक्त काय आहे की सायंटिफिक लँग्वेज मध्ये सांगितलेलं आहे. काय क्रूड ड्रग म्हणजे असे मटेरियल की जे आपण कशापासून सेपरेट करतो नेचर मधून तर करतो, पण नेचर मध्ये कोणत्या ह्याच्यापासून सेपरेट करतो तर प्लांट असतील, प्लांट्स, Animals. पार्ट्स असतील. काय बघा क्रूड ड्रग कशापासून आपण सेपरेट करतो प्लांट्स, अॅनिमल्स किंवा त्याच्या वेगवेगळ्या प्लांट त्याच्या पार्ट्स पासून आपण ते सेपरेट करतो. आणि सेपरेट करतो म्हणजे कलेक्शन करतो आपण त्याचं. कलेक्शन केल्यानंतर ओनली आपण काय करतो त्याचं ड्राईंग करतो. ड्राईंग बरोबर नेक्स्ट ऑर्डर काय केलं जातं तर त्याचं ट्रान्सवर्स किंवा लॉन्जिट्युडिनल स्लाइस किंवा पीसेस मध्ये किंवा जर बाग्स असतील तर त्याला आपण पील आउट करतो आणि ते एक्झिस्ट इन द नॅचरल फॉर्म. म्हणजे काय जर ते नेचर पासून आपण कलेक्ट केल्यानंतर त्याचे ट्रान्सफर सेक्शन मीन्स त्याचे थोडे छोटे आपण पार्ट्स करतो. ट्रान्सफर पार्ट मध्ये किंवा जर मोठा जर लॉंग लेंथ जास्त असेल तर लॉन्जिट्युडिनल स्लायसेस मध्ये पण त्याला आपण कट करतो. जर बाग्स असतील तर ते बाग आपण पील आउट करतो. काय करतो मीन्स पील आउट करतो. त्या बाग्स जे आहेत ते पील आउट करून आपण घेतो. मीन्स काय तर काही त्याच्यावरती प्रोसेस करत नाही, आपण फक्त कलेक्ट करतो. कलेक्ट केल्यानंतर त्याचे लॉन्जिट्युडिनल किंवा ट्रान्सफर सेक्शन किंवा लॉन्जिट्युडिनल स्लायसेस मध्ये त्याला कट करतो किंवा बाग्स असतील तर ते पील आउट करतो, त्याचे छोटे पार्ट्स मध्ये कन्वर्ट करतो, ड्राईंग करतो आणि दे एक्झिस्ट इन अ नॅचरल फॉर्म. म्हणजे जसं नेचर मध्ये होतं तसं ते काय होतं तर एक्झिस्ट होतं. इज कॉल्ड ॲज अन अ क्रूड ड्रग. काय क्रूड ड्रग इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अन अ सिम्पल ड्रग. Crude drugs are a plant, animal, or their parts which are after collection are subjected only to drying or making them into a transfer longitudinal slices pieces or peeling them in some cases they exist in the natural form. But हे सगळी प्रोसेस केल्यानंतर पण काय आहे तर नॅचरल प्रोसेस आहे. दे एक्झिस्ट इन अ नॅचरल फॉर्म. म्हणजे जसं नेचर मध्ये अवेलेबल आहे त्याच फॉर्म मध्ये ते अवेलेबल होतं. हे काय तर क्रूड ड्रग. द नेक्स्ट क्रूड ड्रग्स मे बी डिराइव्ड फ्रॉम अ व्हेरियस नॅचरल सोर्सेस लाईक. आता ते कशापासून डिराइव्ह केलेले असतात तर सांगितलेलं आपण सोर्सेस ऑफ अ ड्रग आय थिंक लास्ट लेक्चर मध्ये स्कोप मध्ये आपण बघितलं होतं, प्लस क्लासेस मध्ये पण आपण बघितलं होतं. तर सोर्सेस ऑफ ड्रग कोणते आहेत बघा. ऍज लाईक प्लांट्स असतील, देन अॅनिमल सोर्सेस, देन मिनरल सोर्सेस, देन मायक्रो ऑर्गॅनिझम. हे काय तर डिफरंट सोर्सेस ऑफ ड्रग्स आहेत. आता एक
प्लांट्स कॅटेगरीच्या सोर्सच्या अंडरचे एक्झाम्पल सांगू शकता तुम्ही? आय थिंक लास्ट लेक्चर मध्येच आपण बघितलंय. प्लांट्स कॅटेगरीच्या अंडरचे प्लांट पासून डिराईव्ह केलेले ड्रगचे एक्झाम्पल. धतुरा, भटुरा, तुलसी धतोरा नीम. तुलसी धतुरा नीम, सिंकोना, सिनॅमोन, जे काय बघितलेले ते पण प्लांट्स Cinnamon. कॅटेगरीच्या अंडरचे येतात. ओके, देन नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ अॅनिमल कॅटेगरीच्या सोर्सेस पासून, अॅनिमल सोर्स पासून डिराईव्ह केलेले ड्रगचे एक्झाम्पल. Shark liver oil. liver Shark oil, liver pea oil, wax, and gelatin. Yes. Shark liver oil, शार्क लिव्हर ऑइल, कॉड लिव्हर ऑइल असेल, जिलॅटिन, impact, बीजवॅक्स, Gelatin. जिलॅटिन अँड gelatin. What no pili? beeswax. These are the some examples we have derived drugs which are derived from the animal sources. त्याचे काय तर हे डिफरंट एक्झाम्पल आहेत. देन मिनरल सोर्स किंवा मिनरल कॅटेगरीच्या अंडरचे एक्झाम्पल कोणकोणते आहेत? बेंटोनाइट. Bentonite, talc, asbestos, आणि kaolin. Bentonite, talc, asbestos and Antibiotics. ओके, व्हेरी गुड. मायक्रो ऑर्गॅनिझम पासून डिराईव्ह केलेले हे नाही घेतले. मॅडम ते घेतले आपण. कोण म्हणते ना ते नाही घेतलं, ते अँटीबायोटिक जे आहे ते कशापासून डिराईव्ह करतो आपण? मायक्रो ऑर्गॅनिझम. Penicillin, tetracycline. Streptomycin, tetracycline. ओके, व्हेरी गुड. ते काय ते मायक्रो ऑर्गॅनिझम कॅटेगरीच्या अंडरचे ड्रग. मीन्स काय तर वेगवेगळ्या नॅचरल सोर्सेस पासून काय करतो तर वेगवेगळे डिफरंट जे नॅचरल सोर्सेस आहेत लाईक प्लांट, अॅनिमल्स, मिनरल्स और मायक्रो ऑर्गॅनिझम, त्याच्यापासून काय करतो तर आपण हे वेगवेगळे डिफरंट टाईपचे क्रूड ड्रग आहेत ते काय करतो आपण डिराईव्ह करतो. Then next part, because of their wide distribution, the arrangement of classification in definite sequence is necessary to understand easily. Although each system of a classification has its own merits, demerits, but for the purpose of study, the drug are classified into the following different ways. मीन्स काय तर एवढं वाईडली डिस्ट्रीब्युशन मीन्स वर्ल्ड मध्ये कितीतरी टाईपचे कितीतरी डिफरंट टाईपचे काय असू शकतात मेडिसिनल प्लांट्स आहेत. बरेचसे असे मेडिसिनल प्लांट्स आहेत. मग ते मेडिसिनल प्लांट्स असतील किंवा अॅनिमल पासून एखादा ड्रग केलेला डिराईव्ह केलेले ड्रग असतील, मिनरल पासून, म्हणजे वर्ल्ड मध्ये भरपूर असे ड्रग्स आहेत की ज्यांचं वाईडली डिस्ट्रीब्युट केलेले आहेत. मग त्यांचा असा डेफिनाइट सिक्वेन्स करून त्याचं असे क्लासिफिकेशन करणं नेसेसरी आहे. दॅट्स वाय काय केलेलं आहे तर डिफरंट क्लासिफिकेशनच्या मेथड्स काय केलेल्या आहेत त्यांनी डेव्हलप केलेल्या आहेत. आणि त्या डिफरंट क्लासिफिकेशन मेथडचे परत डिफरंट असे त्यांचे ओन असे मेरिट्स अँड डिमेरिट्स आहेत. मेरिट्स अँड डिमेरिट्स मीन्स ऍडव्हान्टेजेस अँड डिमेरिट्स मीन्स डिसएडव्हान्टेजेस. मीन्स काय त्यांनी वर्ल्ड मध्ये सगळे ड्रग आहेत दे हॅव डिस्ट्रीब्युटेड देअर डेफिनाइट सिक्वेन्स. त्याचे डेफिनाइट सिक्वेन्स नुसार ते काय केलेलं आहे डिस्ट्रीब्युशन त्यांचं अरेंजमेंट अँड त्यांची क्लासिफिकेशन केलेलं आहे. बट ते जे सिस्टीम किंवा ते जे क्लासिफिकेशन केलेलं आहे दे हॅव्हिंग अ डिफरंट दे हॅव अ इट्स ओन मेरिट्स अँड डिमेरिट्स. त्यांचे असे ओन मेरिट्स अँड डिमेरिट्स आहेत. मग त्यांचा स्टडीचा पर्पज काय तर ते कोणत्या डिफरंट क्लासेसमध्ये परत क्लासिफाय केलेले आहेत तर दे आर मेनली क्लासिफाईड इंटू त्यांचे जे मेन क्लासिफिकेशन आहेत अकॉर्डिंग टू देअर वेट फॉर 1 minute. त्यांचे जे ड्रग आहेत त्या ड्रगचे जे स्टडी आहे तो काय केलाय तर ते त्याचं जे क्लासिफिकेशन आहे ते मेनली 6 डिफरंट क्लासेसमध्ये त्याला काय केलेलं आहे डिराईव्ह केलेलं आहे. म्हणजे वर्ल्ड मधले जेवढे ड्रग आहेत ते काय केलेले आहेत जेवढे डिस्ट्रीब्युटेड ड्रग आहेत त्यांनी डेफिनाइट सिक्वेन्स करून त्याचे डेफिनाइट असे अरेंजमेंट करून त्याचे वेगवेगळे क्लासेस केलेले आहेत. मग ते क्लासेस कोणते केले आहेत तर 6 डिफरंट वेजने काय केलेलं आहे त्या ड्रगचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. इन दॅट फर्स्ट क्लास इज अन अल्फाबेटिकल क्लासिफिकेशन. आता अल्फाबेटिकल क्लासिफिकेशन मीन्स काय तर अकॉर्डिंग टू देअर अल्फाबेट मीन्स काय त्या ड्रगचं नाव कशापासून स्टार्ट झालंय. फॉर एक्झाम्पल अगार असेल, अकेसिया हा ड्रग आहे हे कशापासून स्टार्ट झालेलं आहे तर त्याचं नेम जे आहे ते ए पासून स्टार्ट झालेलं आहे. अल्फाबेट जो आहे ए त्या अल्फाबेटच्या ए अक्षर जो अल्फाबेट आहे अकॉर्डिंग टू दॅट त्याच्या अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार म्हणजे ए चे स्टार्टिंगला त्याच्यानंतर बी सी डी जे आहे ते झेड पर्यंत असे त्यांच्या अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. देन
Hello, I'm audible to all. Yes, ma'am. Ma'am. Yes, ma'am. ओके देन सेकंड क्लास इज आहे ना मॉर्फॉलॉजिकल क्लासिफिकेशन मीन्स काय आपण काय बघतोय तर क्लासिफिकेशनच्या मेथड बघतोय. त्या क्लासिफिकेशनच्या मेथड म्हणजे काय जे वर्ल्ड मध्ये जेवढे काही ड्रग आहेत ते काय केलेले तर एका डेफिनाइट सिक्वेन्सने काय केलेले आहेत अरेंज केलेले आहेत आणि त्याचं परत काय केलं तर डिफरंट वेने क्लासिफाय केलेले आहेत. मग डिफरंट वेने कोणकोणते आहेत तर 6 डिफरंट वेज आहेत की ज्याने ड्रग जे आहेत वर्ल्डमध्ये अवेलेबल असणार जे ड्रग आहेत ते क्लासिफाय केलेले आहेत. इन दॅट फर्स्ट टाइप इज आहे ना अल्फाबेटिकल क्लासिफिकेशन मीन्स त्याच्यामध्ये काय तर ते ड्रगचं स्टार्टिंगचं अल्फाबेट कोणतं आहे त्या ड्रगच्या नेम जो आहे त्या ड्रगचं त्याचं कशाने स्टार्ट होतं अकॉर्डिंग टू दॅट क्लासिफिकेशन केलेलं आहे. मीन्स फर्स्टली ए पासून स्टार्ट होणार ते ड्रग देन नेक्स्ट बी पासून देन नेक्स्ट सी त्याच्यानुसार एक क्लासिफिकेशन केलंय नेम कोणतं आहे ते क्लासिफिकेशन विच इज नोन ॲज अन अल्फाबेटिकल classification. Then second class is a morphological classification. Morphological classification means classification based on the structure and their फॉर्म ऑफ अॅनिमल अँड प्लांट स्टडीज. काय म्हणजे काय तर त्याच्यामध्ये स्ट्रक्चर असेल किंवा त्याचा फॉर्म जो असेल त्या एखाद्या प्लांट किंवा अॅनिमलच्या ओरिजिन पासून एखादा जर ड्रग सेपरेट केलेला आहे तर त्या ड्रगचं स्ट्रक्चर कसं आहे त्याचा फॉर्म कसा आहे प्लस त्याचा मॉर्फॉलॉजी कशी आहे मीन्स त्याचा कलर जर प्लांट पासून असेल तर कलर कसा आहे त्याची ओडर कशी आहे टेस्ट कशी आहे त्याची साईज किती आहे शेप किती आहे त्याच्यानुसार नेक्स्टली त्याचं क्लासिफिकेशन केलं विच इज नोन ॲज अन मॉर्फॉलॉजिकल क्लासिफिकेशन. त्याला काय म्हटलं जातं मॉर्फॉलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ दॅट ड्रग. त्याला काय म्हटलं जातं मॉर्फॉलॉजिकल क्लासिफिकेशन मीन्स फर्स्टली लिव्ज काय त्याचा कुठला पार्ट युज केला जातो लिव्ज असतील बार्स असतील त्याच्यानुसार पण त्याचं क्लासिफिकेशन हे कशाच्या अंडर येते तर मॉर्फॉलॉजिकल क्लासिफिकेशनच्या अंडर. देन नेक्स्ट थर्ड टाइप इज अन टॅक्झॉनॉमिकल क्लासिफिकेशन ऑफ अ ड्रग. Means काय a scientific process of arranging things into a group. Taxonomy means a scientific process arranging the things into a group. Means काय it is a scientific process आहे. Means काय त्या ड्रगची फॅमिली कोणती आहे त्याची स्पीसीज कोणती आहे या त्याच्यानुसार त्याचं फायलम काय आहे स्पीसीज फॅमिली त्याच्यानुसार काय केलेलं आहे तर त्या ड्रगचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. म्हणजे सपोज एखादा ड्रग असेल त्याची लिलिएसी फॅमिली असेल असेल ड्रग त्याची लिलिएसी फॅमिली असेल तर त्या लिलिएसी फॅमिलीच्या अंडर येणारे अजून एखादा दुसरा ड्रग आहे त्याची पण सेमच फॅमिली लिलिएसीस फॅमिली आहे मग त्या फॅमिलीच्या अंडर येणारे ड्रग त्या लिलिएसी फॅमिलीच्या अंडर येणारे ड्रग सगळेच त्या लिलिएसी फॅमिलीच्या त्याच कॅटेगरीमध्ये टाकले जातात. त्याला काय म्हटलं जातं टॅक्झॉनॉमिकल क्लासिफिकेशन. म्हणजे त्याची स्पीसीज त्याची फॅमिली कोणती आहे त्याचं फायलम कोणता आहे अकॉर्डिंग टू दॅट जे क्लासिफिकेशन केलं जातं विच इज नोन ॲज अन टॅक्झॉनॉमिकल क्लासिफिकेशन. टॅक्झॉनॉमी मीन्स काय इट इज अन अ सायंटिफिक वे टू थिंग्स डिस्ट्रीब्यूट किंवा थिंग्स काय तर हा थिंग्स जे आहेत ते विच इज सायंटिफिक वेने काय केलं जातं त्याला डिस्ट्रीब्यूट केले जातात विच इज नोन ॲज अन टॅक्झॉनॉमी. टॅक्झॉनॉमी मीन्स इट इज अन अ सायंटिफिक प्रोसेस ऑफ अरेंजिंग थिंग्स इंटू अ डिफरंट ग्रुप. त्याला काय म्हटलं जातं इट इज अन सायंटिफिक प्रोसेस ऑफ अरेंजिंग थिंग्स इंटू अ डिफरंट ग्रुप. डिफरंट ग्रुपमध्ये थिंग्स ज्या आहेत किंवा मीन्स थिंग्स म्हणजे याच्यामध्ये काय येणार आहे तर आपले प्लांट्स अॅनिमल त्याच्यापासून डिराईव्ह केलेले ड्रग येणार ते काय केलंय तर सायंटिफिक वेने काय केलेलं आहे ते अरेंज केलेलं आहे विच इज नोन ॲज अन टॅक्झॉनॉमिकल क्लासिफिकेशन. Then next class is an pharmacological classification. What is mean by pharmacology? Pharmacology means it is a scientific study of a drug and their use in a medicine. Means pharmacology it is a scientific study of a drug and their use in a medicine.
मीन्स काय, त्या ड्रगचा ह्युमन बॉडीवरती काय इफेक्ट होतो, म्हणजे आपण जर एखादा ड्रग घेतला तर तो काय क्युअर करण्यासाठी आपण तो ड्रग घेतला, म्हणजे तो ड्रग आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर काय ऍक्शन दाखवतो किंवा कोणत्या पर्पजसाठी आपण तो ड्रग घेतलेला आहे, विच इज नोन ॲज अ फार्माकोलॉजिकल क्लासिफिकेशन. मीन्स फॉर एक्झाम्पल एखादे ड्रग असतील कार्मिनेटिव्ह म्हणून ऍक्ट होतात, कार्डिओटॉनिक म्हणून ऍक्ट होतात, हार्टची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, किंवा काय काय ड्रग काय म्हणतात ऍस्ट्रिंजंट, प्रोटीन प्रेसिपिटेट करतात, काय काय ऍज हार्मोन्स, विटॅमिन्स म्हणून घेतले जातात. मीन्स काय, ते बॉडीवरती गेल्यानंतर त्यांची स्पेसिफिक असे ऍक्शन शो करतात. मग अकॉर्डिंग टू दॅट ऍक्शन काय केलेलं आहे, तर ड्रगचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. मीन्स जर कार्मिनेटिव्ह ड्रग असतील, कार्मिनेटिव्ह विच एक्सपेल द गॅसेस फ्रॉम द जीआय ट्रॅक, जीआय गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक मधून गॅसेस जे आहे ते एक्सपेल करतात. मग कार्मिनेटिव्ह ड्रग कोणकोणते ड्रग कार्मिनेटिव्ह ऍक्शन शो करतात, तर ते सगळे ड्रग कार्मिनेटिव्ह कॅटेगरीच्या अंडर ऍड केले जातात. काय काय ड्रग बिटर टॉनिक म्हणून पण ऍड केले जातात. तर बिटर टॉनिक कोणकोणते ड्रग ऍक्शन शो करत असतील तर ते पण त्याच कॅटेगरीच्या अंडर क्लासिफाय केले जातात. त्या टाईपचं जे क्लासिफिकेशन आहे विच इज नोन ॲज अ फार्मॅकोलॉजिकल क्लासिफिकेशन. द नेक्स्ट क्लास इज अ chemical classification. In chemical classification, drugs are classified according to their chemical constituent present in that crude drug. Means काय, जे ड्रग आहेत ज्याच्यामध्ये कोणतं ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहे, अकॉर्डिंग टू दॅट ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट ड्रग आर क्लासिफाईड. मीन्स सपोज फॉर एक्झाम्पल ड्रग असे आहेत की ज्याच्यामध्ये ग्लायकोसाइड कॅटेगरी, ग्लायकोसाइड म्हणजे त्याच्यामध्ये एक शुगर मॉइटी आणि एक नॉन शुगर मॉइटी प्रेझेंट आहे. मग त्या कॅटेगरीच्या ड्रग असतील तर कोणकोणते असे ड्रग बघितले जातात जो ग्लायकोसाइड कॅटेगरीच्या अंडर येतात, ज्याच्यामध्ये एक शुगर मॉइटी आणि एक नॉन शुगर मॉइटी आहे. तर अकॉर्डिंग ते जे ड्रग आहे ते दीज ऑल ड्रग कम्स अंडर द कॅटेगरी ऑफ अ ग्लायकोसाइड. Then next one another class is an alkaloids. Alkaloids means which containing a nitrogen atom. त्याच्यामध्ये काय तर नायट्रोजन ऍटम्स प्रेझेंट असतो आणि हा तर त्या अमायनो ग्रुप पण त्या प्रेझेंट असतो, त्याच्यामध्ये नायट्रोजन ऍटम्स प्रेझेंट. असे कोणकोणते ड्रग आहे विच कम्स अंडर द अल्कोलाइड्स कॅटेगरी, दे आर कम्स अंडर द अल्कोलाइड्स. मीन्स काय, these classification based on their chemical moiety or active chemical moiety present in the दॅट ग्रुप. त्या ग्रुपमध्ये कोणता ग्रुप प्रेझेंट आहे किंवा कोणता केमिकल कंटेंट त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे, अकॉर्डिंग टू दॅट केमिकल कंटेंट ड्रग्स आर क्लासिफाईड या केमिकल क्लासिफिकेशन मध्ये. देन नेक्स्ट इज ना कीमोटॅक्झॉनॉमिकल क्लासिफिकेशन. द कीमोटॅक्झॉनॉमिकल क्लासिफिकेशन नेम इट सेल्फ इंडिकेट द मिनिंग ऑफ दॅट क्लास. काय करताय, हे नेम इट सेल्फ इंडिकेट द मिनिंग ऑफ दॅट क्लास. मीन्स कीमो मीन्स केमिकल, टॅक्झो मीन्स टॅक्झॉनॉमिकल. मीन्स जे केमिकल अँड टॅक्झॉनॉमिकल जे क्लासेस आहे, these combination of these two classes which is nothing but the third new class is formed that is a chemotaxonomical classification. It is a combination between the केमिकल क्लासिफिकेशन अँड टॅक्झॉनॉमिकल क्लासिफिकेशन. या दोन्हीचं कॉम्बिनेशन मीन्स काय तर कीमोटॅक्झॉनॉमिकल क्लासिफिकेशन. याच्यामध्ये काय तर ड्रग त्यांच्या केमिकल नेचर कसं आहे, अकॉर्डिंग टू दॅट केमिकल नेचर ऑल्सो क्लासिफाय केले जातात. अलॉंग विथ दॅट दे आर क्लासिफाय अकॉर्डिंग टू देअर टॅक्झॉनॉमी. मीन्स काय, त्यांची टॅक्झॉनॉमी काय आहे प्लस त्यांच्यामध्ये कोणते केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहे, अकॉर्डिंग टू दॅट ड्रग्स आर क्लासिफाईड, विच इज नोन ॲज अ कीमोटॅक्झॉनॉमिकल classification. This is 6 different ways of classification of a drug. हे वेगवेगळे मीनिंग समजले त्या ड्रगचे क्लासिफिकेशन? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. मॅम फार्माकोलॉजिकल क्लासिफिकेशन सांगा ना एकदा. फार्मॅकोलॉजिकल क्लासिफिकेशन. ओके, फार्मॅकोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे काय, तर आपण एखादा ड्रग घेतोय. आता फॉर एक्झाम्पल फार्मॅकोलॉजिकल कॅटेगरीच्या अंडरचा एखादा ड्रग सांगू शकताय का तुम्ही एखादा ड्रग? ओके, मी सांगते. फार्मॅकोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे काय, जर सपोज एखादा ड्रग आपण कॅन्सर ट्रीट करण्यासाठी एखादा नॅचरल ड्रग घेतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एखादा अँटी कॅन्सर ड्रग घेतो. विनका, सदाफुली माहिती आहे सगळ्यांना, विनका म्हणतो आपण विनका. तो जो विनका ड्रग आहे विच इज ऍक्ट ॲज अन अँटी कॅन्सर. कॅन्सरवरती विनक्रिस्टिन आणि विनब्लास्टिन हे दोन मेन ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट त्या विनका ड्रग मध्ये प्रेझेंट आहेत. विनका मीन्स इन मराठी इट इज कॉल्ड ॲज अन सदाफुली, सगळ्यांना माहित आहे तो प्लांट. मग तो जो फ्लावर आहे त्याच्यामध्ये काय, तो त्याच्यामध्ये फक्त फ्लावर मध्ये नाही तर त्याचा एंटायर प्लांट मध्येच
बरेचसे केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहे. मग तो विनका आहे विच कंटेनिंग विन क्रिस्टिन अँड विन ब्लास्टिन, आणि तो विनका विच इज ऍक्ट ऍज अन अँटी कॅन्सर. तो काय म्हणून ऍक्ट होतो? अँटी कॅन्सर म्हणून ऍक्ट होतो विनका. मग जर बॉडीमध्ये जर एखाद्या पर्सनला कॅन्सर झाला असेल तर ते ट्रीट करण्यासाठी जर आपण विन क्रिस्टिन विन ब्लास्टिन ड्रग जो विनका पासून डिराईव्ह केलेला आहे तो जर ड्रग दिला तर तो काय म्हणून ऍक्ट होणार? तर बॉडीमध्ये गेल्यानंतर तो ऍज अन अँटी कॅन्सर प्रॉपर्टी तिथं शो करणार. म्हणजे कॅन्सर जे झालेलं आहे त्याची ग्रोथ प्रिव्हेंट कर, कॅन्सर जो आहे तो त्याला त्याची जी डेव्हलपमेंट आहे ती प्रिव्हेंट करतो. म्हणजे कॅन्सर जे आहे त्याच्यावरती तो ऍक्ट होतो आणि तो कमी करतो कॅन्सर. मीन्स काय? बॉडीवरती तो काय म्हणून ऍक्ट करतो? तर अँटी कॅन्सर. मग ती जी काय आहे तर त्या ड्रगची फार्माकोलॉजिकल ऍक्शन आहे. म्हणजे बॉडीमध्ये गेल्यानंतर तो काय करतो किंवा कशासाठी घेतो? तर आपण कॅन्सर ट्रीट करण्यासाठी तो घेतो. बॉडीमध्ये गेल्यानंतर तो अँटी कॅन्सर ऍक्टिव्हिटी शो करतो. मीन्स काय? तर तो तिथं त्याची फार्माकोलॉजिकल ऍक्शन दाखवतो. त्याची फार्माकोलॉजिकल ऍक्शन कोणती? तर तो अँटी कॅन्सर ही काय त्याची फार्माकोलॉजिकल ऍक्शन आहे. अकॉर्डिंग टू दॅट ड्रगचं क्लासिफिकेशन केलं जातं. त्याला म्हटलं जातं फार्माकोलॉजिकल क्लासिफिकेशन. ओके, समजलं आता? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. अप टू Yes, दिस ma'am. काय डाऊट आहे का? No, ma'am. No, ma'am. No, ma'am. Okay. Then next part. Alphabetical classification. Classification. Before that, wait. आपण क्रूड ड्रगची डेफिनेशन बघितली. ओके, बिफोर दॅट अजून एक पार्ट राहिलेला आहे आपला क्रूड ड्रग मधला. क्रूड ड्रग जे आहेत त्याचे टाइप्स आपण बघितलेलेच नाहीये. आता जो बघितलाय त्याच्यामध्ये क्रूड ड्रग आहे, आपण सिम्पल ड्रग म्हटलं, त्याच्यानंतर त्याची डेफिनेशन बघितली. पण त्याचे दोन टाइप्स आहेत, ऑर्गनाइज्ड क्रूड ड्रग आणि अनऑर्गनाइज्ड क्रूड ड्रग असे काय, तर त्याचे दोन डिफरंट टाइप्स आहेत. त्या ऑर्गनाइज्ड क्रूड ड्रग आणि अनऑर्गनाइज्ड क्रूड ड्रग म्हणजे काय हे पण आपण अगोदर बघूया. त्याच्यानंतर आपण वन बाय वन क्लास आपण स्टार्ट करूया. क्रूड ड्रग ची डेफिनेशन तर सगळ्यांना समजले. क्रूड ड्रग मीन्स प्रोडक्ट फ्रॉम द प्लांट अँड एनिमल ओरिजिन इन द रॉ फॉर्म, and crude drug means the natural drug which have not undergone any specific process rather than the collection and drying. आपण डेफिनेशन बघितली. देन नेक्स्टली क्रूड ड्रग्स आर मेनली क्लासिफाईड इंटू टू टाइप्स. त्याला काय केलं जातं? क्रूड ड्रग्सला काय केलं जातं तर दे आर मेनली क्लासिफाईड इंटू टू टाइप्स. इन दॅट फर्स्ट इज आहे ना organized crude drug and second is an unorganized crude drug. फर्स्ट क्लास कोणता आहे त्याचा? ऑर्गनाइज्ड क्रूड ड्रग and then second is an unorganized crude drug. आता या दोन्ही मधला डिफरन्स आपल्याला बघायचा आहे. मी डिफरन्स सांगते, तुम्ही साइड बाय साइड लिहून घ्यायचा आहे आणि मी ज्याला विचारेल त्यांनी अनम्यूट करून वन डिफरन्स त्याच्यामध्ये सांगायचा आहे. त्यातला फर्स्ट डिफरन्स किंवा फर्स्ट काय बघा, व्हॉट इज मीन बाय ऑर्गनाइज्ड क्रूड ड्रग. Firstly, crude drugs are classified into two types. In that first type is an organized crude drug, and then second. Okay, madam. Crude drugs are classified into two types. In that first type is an organized crude drug, and then second is an unorganized crude drug. In that first part is an organized crude drug. आता त्या organized crude drug means काय? They represent cellular parts or structure of the plant. Means काय बघा, ऑर्गनाइज्ड क्रूड ड्रग म्हणजे काय? These are the cellular parts or structure of the plant. म्हणजे काय, तर ते एखादा प्लांट पासून आपण डिराईव्ह केलेले. फॉर एक्झाम्पल लिव्ज असतील तर लिव्ज आपण घेतल्या, त्याला काय केलं आपण? ड्राय केल्यानंतर त्याची आपण पावडर केली. तर त्या पावडर जर आपण अंडर मायक्रोस्कोप खाली किंवा डायरेक्टली लिव्ज घेतल्या आपण आणि ते लिव्ज घेतल्यानंतर त्याला ड्राय केलं आणि जर आपण परत मायक्रोस्कोप खाली त्याला ऑब्झर्व केलं तर त्याच्यामध्ये डिफरंट टाइप्सचे जे सेल्स वगैरे आहेत ते आपल्याला ऑब्झर्व होणार. अंडर मायक्रोस्कोप खाली जर त्याला आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला काय होणार आहे, तर त्या कारण तो पार्ट ऑफ द प्लांट आहे, प्लांटचा एक पार्टच आहे. मग त्याच्यामध्ये काय होणार, तर आपल्याला वेगवेगळे सेल्स आपल्याला दिसणार. त्याच्यामध्ये त्या लिव्स मध्ये त्या प्लांटच्या सेल्स दिसणार. प्लस त्याच्यामध्ये परत बरेचसे पार्ट्स असतात. म्हणजे त्याच्यामध्ये स्टोमॅटा दिसतो. लिव्स आहे म्हणजे स्टोमॅटा म्हणजे काय माहिती आहे सगळ्यांना? ऐकलंय का कधी स्टोमॅटा? हो. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, स्टोमॅटाची ma'am. प्रॉपर डेफिनेशन काय, तर इट इज अन मायन्यूट एपिडर्मल ओपनिंग कवर्ड बाय द टू गार्ड सेल्स अँड सराउंडेड बाय द सबसिडरी सेल्स. त्याला काय म्हटलं जातं? स्टोमॅटा. आणि स्टोमॅटाचा काय म्हणतो आपण त्याला?
स्टोमॅटोमधून गॅसेस एक्सचेंज केले जाते प्लस वॉटर वगैरे पण ते पण ऍब्सॉर्ब केलं जातं स्टोमॅटोमधून. हा लीफचा एक काय तर सेल्युलर पार्ट आहे. मग जर आपण तो लीफ घेतला प्लांट पासून आणि त्या लीफला जर आपण अंडर मायक्रोस्कोप ऑब्झर्व केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये सेल दिसणार, स्टोमॅटा दिसणार, बस काय काय दिसणार आहे. मग त्याच्या वेन्स पण असतात पार्ट लिव्स मध्ये, ते पण आपल्याला दिसतं. मग असा जो स्ट्रक्चरल पार्ट किंवा सेल्युलर पार्ट ऑफ द प्लांट आहे त्याला काय म्हटलं जातं, ऑर्गनाइज्ड क्रूड ड्रग. म्हणजे काय, एखाद्या प्लांटचा सेल्युलर स्ट्रक्चर किंवा सेल्युलर पार्ट जर प्रेझेंट असेल प्लांटचा, त्याला काय म्हटलं जातं, ऑर्गनाइज्ड क्रूड ड्रग. Organized crude drug means cellular parts or structure of the plant, which is known as an organized crude drug. Then त्याच्या अपोजिट काय तर unorganized crude drug. तर what is mean by unorganized crude drug? They does not represent cellular part or structure of the plant. Means काय, त्याच्यामध्ये कुठलाही स्ट्रक्चरल पार्ट दिसणार नाही किंवा त्याच्यामध्ये तो सेल्युलर पार्ट दिसणार नाही. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये हनी माहित आहे सगळ्यांना, हनी कोंब पासून आपण तो हनी जो आहे सेपरेट केला. Yes, ma'am. ओके, जर तो हनी Yes, ma'am. हनी असेल तर त्याला आपण किंवा सपोज हनीपेक्षा आपण लिव्ह पासून घेतलेलं एक्झाम्पल ॲलोवेरा असेल, तर त्या ॲलोवेरा जर आपण घेतला आणि ॲलोवेरा मध्ये जो ज्यूस आहे तो ज्यूस आपण सेपरेट केला, म्हणजे त्याचा लिप पार्टचा वरचा अप्पर आणि लोअर पार्ट लिप आपण काढून टाकला, मधला जर ज्यूस घेतला आपण ॲलोवेरा मधला आणि तो जर ज्यूस आपण काय केला अंडर मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये लिव्स वगैरे सेल्स वगैरे त्या लिव्हच्या दिसणार नाहीत. कारण त्याच्यामध्ये काय ज्यूस आहे, त्या ज्यूस मध्ये काय तर सेल वगैरे काही नसतात आणि तो काय तर विच इज अन अनऑर्गनाइज्ड पार्ट. म्हणजे काय, जर आपण एक्स्ट्रॅक्ट घेतला किंवा एखादं ओलाटाईल ऑइल घेतलं, आता एखादं ओलाटाईल ऑइल जे सेपरेट केलेलं असेल, कॅस्टर ऑइल असेल, त्या कॅस्टर ऑइल जर घेतला आपण, तर त्या कॅस्टर ऑइल तर आपण काय केलेलं आहे, तर ज्या कॅस्टरच्या सीड पासून ते ऑइल आपण काय केलेलं आहे त्याला क्रश करून, परत ते बरेचसे मेथड आहे पुढे आपण बघणार आहोत, पण त्या कॅस्टरच्या सीड्स पासून आपण ते ऑइल सेपरेट केले आणि ते ऑइल जर आपण मायक्रोस्कोप खाली घेतलं तर त्या कॅस्टरच्या लिव्हच्या असतील किंवा त्या सीडच्या त्या सेल्स असतील त्या आपल्याला दिसणार का, नाही, कारण त्याच्यापासून आपण त्या ऑइल ग्लोब्युल्स मधून, ऑइल ग्लँड्स मधून ते ऑइल आपण सेपरेट करून घेतलंय. त्याच्यामध्ये सेल्स वगैरे काही आपल्याला दिसणार नाही, सेल्युलर मॅटर त्याच्यामध्ये काही दिसणार नाही. त्या टाइपचे ड्रग आहेत विच इज नोन ॲज अन अनऑर्गनाइज्ड ड्रग. फर्स्ट डिफरन्स समजले सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. अजून एकदा मी रिपीट करते. Organized crude drug, they represent cellular parts or structure of the plant. Then unorganized crude drug, they does not represent cellular part or structure of the plant. Okay, this is enough. आवाज येत नाही. This is enough first difference. मॅडम बहुतेक तुमचा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, बाकीच्या सगळ्यांना आवाज येतोय. Okay, then next second difference, they have a definite structure and a size. Means काय, जर सेल्युलर जर ऑर्गनाइज्ड क्रूड ड्रग आहे त्याच्यामध्ये सेल आहेत, म्हणजे त्याच्यावरती काय आहे तर त्याला एक स्पेसिफिक टाइपचा असा शेप आहे किंवा स्ट्रक्चर आहे, कारण सेल आहेत म्हणल्या सेलर स्ट्रक्चर आहे, स्पेसिफिक टाइपचा शेप आणि स्ट्रक्चर आहे ऑर्गनाइज्ड. आणि त्याच्याच अपोजिट जर आपण अनऑर्गनाइज्ड ड्रग घेतला तर त्याला कुठली साईज आणि शेप आहे का. फॉर एक्झाम्पल आपण ज्यूस घेतला किंवा ऑइल घेतलं कॅस्टर ऑइल किंवा हनी घेतला आपण, तर त्याच्यामधून त्याला काही एक स्पेसिफिक असा शेप आहे का किंवा त्याच्यामध्ये काय नाही. स्पेसिफिक स्ट्रक्चर आहे का, त्याची नाही. स्पेसिफिक साईज आहे का, नाही. नाही. हा झाला सेकंड डिफरन्स. काय, दे ऑर्गनाइज्ड ड्रग क्रूड ड्रग दे हॅव अ डेफिनाइट स्ट्रक्चर अँड साईज. देन त्याच्या अपोजिट अनऑर्गनाइज्ड क्रूड ड्रग दे डज नॉट हॅव डेफिनाइट स्ट्रक्चर अँड साईज. ओके, देन थर्ड डिफरन्स Madam, बघा. repeat. Madam, repeat, sir. ओके, सेकंड डिफरन्स बघा काय, ऑर्गनाइज्ड क्रूड ड्रग दे हॅव अ डेफिनाइट स्ट्रक्चर अँड अ साईज. देन नेक्स्ट अनऑर्गनाइज्ड क्रूड ड्रग दे डज नॉट हॅव डेफिनाइट स्ट्रक्चर अँड अ साईज. ओके Okay, madam. ओके, देन नेक्स्ट थर्ड डिफरन्स बघा ऑर्गनाइज्ड क्रूड ड्रग मधला. इट इज अ सॉलिड इन अ नेचर.
मीन्स काय ऑर्गनायझर क्रूड ड्रग विच इज सॉलिड इन अ नेचर. म्हणजे काय, लीफ घेतलं तर तो सॉलिड मध्ये आहे. बरं जर नेक्स्ट जर आपण घेतला, जर क्लो घेतला आपण, क्लोबड, तो सॉलिड आहे. सिनॅमन बार्क घेतला तो पण सॉलिड आहे. त्याचं नेचर कसं आहे, विच इज सॉलिड इन अ नेचर. त्याच्या अपोजिट अनऑर्गनायझर क्रूड ड्रग, दे मे बी सॉलिड पण असू शकतं, सेमी सॉलिड असू शकतं किंवा लिक्विड पण असू शकतं. दे मे बी सॉलिड, सेमी सॉलिड और लिक्विड. अनऑर्गनायझर क्रूड ड्रग जे आहे ते, दे इट मे बी सॉलिड, लिक्विड और सेमी सॉलिड इन अ नेचर. हा झाला थर्ड डिफरन्स. काय, ऑर्गनायझर क्रूड ड्रग इट इज अ सॉलिड इन अ नेचर. देन सेकंड, अनऑर्गनायझर क्रूड ड्रग मधला काय डिफरन्स, इट मे बी सॉलिड, सेमी सॉलिड और लिक्विड इन लिक्विड नेचर. ओके. हा झाले थर्ड डिफरन्स. नेक्स्ट डिफरन्स बघा, नंबर फोर्थ डिफरन्स कोणता बघा. नेक्स्ट, फॉर देअर ऑर्गनायझर क्रूड ड्रग मधला बरं का, ऑर्गनायझर क्रूड ड्रग मध्ये फॉर आयडेंटिफिकेशन अँड स्टँडर्डायझेशन फॉलोइंग मेथड्स आर युजफुल. फॉर एक्झाम्पल स्टोमॅटल इंडेक्स अँड अदर मायक्रोस्कोपिकल मेथड्स. मीन्स काय, जर आपल्याला जे ऑर्गनायझर क्रूड ड्रग आहेत त्याचं जर आपल्याला आयडेंटिफिकेशन करायचं असेल किंवा त्याचं स्टँडर्डायझेशन करायचं असेल तर काय केलं जातं, तर फॉलोइंग डिफरन्स मेथड यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल स्टोमॅटल नंबर कॅल्क्युलेट केले जातात. म्हणजे लिपचा छोटासा पार्ट कट केला जातो आणि त्या तेवढ्या पार्ट मध्ये किती स्टोमॅटा आहेत ते अंडर मायक्रोस्कोप खाली ठेवून काय केलं जातं, ते स्टोमॅटो जे आहेत ते काय केले जातं, तर मेजर केले जातात आणि त्याच्यावरून स्टोमॅटल इंडेक्स काढला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट अदर आहेत स्टोमॅटल इंडेक्स. त्याच्यानंतर बऱ्याचशा मेथड आहेत. पॅलासाइड रेशो काढला जातो, त्यानंतर वेन आयलेट्स काढले जातात. हे बरेचसे काय तर वेगवेगळ्या मेथड आहेत मायक्रोस्कोपिकल, त्याचा यूज करून काय केलं जातं, तर याचा आयडेंटिफिकेशन केलं जातं. मीन्स स्टोमॅटल इंडेक्स काढला जातो, मीन्स पर्सेंट ऑफ नंबर ऑफ स्टोमॅटा प्रेझेंट इन द टोटल नंबर ऑफ इपिडर्मल सेल. मीन्स काय, 1 स्क्वेअर mm एरिया लिपचा कट केला जातो, त्याच्यामध्ये किती पर्सेंट मध्ये स्टोमॅटा प्रेझेंट आहे ते कॅल्क्युलेट केलं जातं. तो फॉर्म्युला मध्ये ठेवून त्याच्यापासून स्टोमॅटल इंडेक्स काढला जातो. मग किती स्टोमॅटा आहे, किती स्टोमॅटल नंबर, त्याच्यानंतर स्टोमॅटल इंडेक्स, वेन्स किती आहेत, वेन आयलेट्स किती आहेत, पॅलासाइड रेशो, हे बरेच आपल्याला पुढे स्टडी करायचं आहे मायक्रोस्कोपिकल कॅरेक्टर्स मध्ये. मग तेव्हा आपण बघणार आहोत ते काय आहे ते. तर या टाइपचे जे क्लासिफिकेशन किंवा या टाइपच्या आयडेंटिफिकेशनच्या मेथड किंवा स्टँडर्डायझेशन साठी किंवा आयडेंटिफिकेशन साठी या डिफरंट मेथड्स यूज केले जातात इन केस ऑफ अ अनऑर्गनायझ्ड क्रूड ड्रग. झाला फोर्थ नंबर डिफरन्स. काय बघा, अजून एकदा रिपीट करते. फॉर आयडेंटिफिकेशन अँड स्टँडर्डायझेशन ऑफ ऑर्गनायझ्ड क्रूड ड्रग various different microscopical methods are used. For example, stomatal number and stomatal index. Okay. Then next, under the unorganized crude drug. up to fourth difference समजला ऑर्गनायझर मधला. मॅडम ते ऑर्गनायझ्ड ड्रग व्हेरियसच्या पुढे. ओके, मॅडम रिपीट करते. ओके, फॉर आयडेंटिफिकेशन अँड स्टँडर्डायझेशन ऑफ organized crude drug, various microscopical methods are used. Various microscopical methods are used. For example, stomatal number, stomatal index. Okay. ओके. Next बघा, for unorganized crude drug, for identification and standardization of unorganized crude drug, some physical and chemical tests are used. मीन्स काय, जे अनऑर्गनायझ्ड क्रूड ड्रग आहे त्यांच्या आयडेंटिफिकेशन करायसाठी काय केलं जातं, तर सम फिजिकल, त्याचे कलर, ओडर, ते कसं आहे ते पण चेक केलं जातं, किंवा काय काय केमिकल टेस्ट, वेगवेगळ्या केमिकलचा युज करून पण काय केलं जातं, त्याच्या वेगवेगळ्या टेस्ट केले जातात. किंवा अजून विस्कॉसिटी किती आहे त्याची, ऑइल असतील त्याचे सोल्युबिलिटी कशी आहे, विस्कॉसिटी, डेन्सिटी किती आहे, या वेगवेगळ्या मेथडचा युज करून त्याचं आयडेंटिफिकेशन अँड स्टँडर्डायझेशन केलं जातं. हा झाला for fourth difference. For identification and standardization of unorganized crude drug, generally physical and chemical tests are used. For example, viscosity, solubility. Okay.
Next, number 5 difference. These are the organs of the plant or animal which is known as flowers, seeds, fruits and insect. म्हणजे काय, जे ऑर्गनायझर क्रूड ड्रग आहेत दीज आर द काय तर ते प्लांट्सचे एखादे पार्ट्स आहेत किंवा ऑर्गन आहेत. फॉर एक्झाम्पल आपण बघितलेले फ्लावर्स, सीड्स, फ्रुट्स, इन्सेक्ट जसे आपण क्लासेस मध्ये बघितले होते ते काय तर ऑर्गनायझर क्रूड ड्रग they are the parts or organs of the plant and animal origin. Okay. Hello, I'm audible to all. Madam, Yes, repeat ma'am. करा. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, Yes. रिप्लाय जावा जेणेकरून लक्षात येतं की तुम्ही लेक्चर ऐकताय. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, नेक्स्ट बघा मी अजून एकदा रिपीट करते. नंबर 5 डिफरन्स काय होता. These means organized crude drug. Organized crude drugs are the organs or parts of the plant or animal. म्हणजे काय, ते प्लांट किंवा अॅनिमल्स त्यांचे एखादा पार्ट्स किंवा त्यांचा एखादा ऑर्गन आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जसं क्लासेस ऑफ द ड्रग मध्ये बघितलं होतं, एंटायर पार्ट युज केलं होतं, काय काय ह्याचे फ्लावर्स, काय काय ह्याचे रूट, फ्रुट्स केले होते. म्हणजे ऑर्गनायझर क्रूड ड्रग म्हणजे काय तर प्लांट्स किंवा अॅनिमलचा एखादा ऑर्गन असू शकतो किंवा एखादा पार्ट्स आहे. आणि त्याच्या अपोजिट अनऑर्गनायझर काय आहे तर ते कोणत्याही प्लांटचा पार्ट नाहीये, पण त्या प्लांटच्या एखाद्या पार्ट पासून ते काय केलेले आहेत, एक्सट्रॅक्ट केलेले आहेत. म्हणजे काय, ते प्लांटचा एखादा असा पार्ट नाहीये, पण त्या प्लांटच्या एखाद्या पार्ट किंवा अॅनिमलच्या एखाद्या ऑर्गन पासून ते काय केलेले आहेत तर एक्सट्रॅक्ट केलेले आहेत. हा झाला नंबर 5 डिफरन्स. ओके, समजल्या ह्या सगळ्यांना. Yes, ma'am. Yes. त्याच्यानंतर ma'am. नेक्स्ट नेक्स्ट नंबर 6 डिफरन्स कोणता आहे बघा, अंडर द ऑर्गनायझर मधला. बॉटॅनिकल अँड झूलॉजिकल टर्मिनॉलॉजी कॅन बी युज्ड टू डिस्क्राईब द ड्रग. म्हणजे काय 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 ऑर्गनायझर मध्ये त्याच्यामध्ये काय बॉटॅनिकल अँड झूलॉजिकल म्हणजे जर प्लांट असेल तर त्याचा स्टडी केला जातं त्याला बॉटनी म्हणतो. अॅनिमलचा स्टडी केला जातं विच इज नोन ॲज झूलॉजी म्हणतो आपण. मग जर बॉटॅनिकल जर प्लांट पासून डिराईव्ह केला असेल तर त्याच्या बॉटॅनिकल टर्मिनॉलॉजी म्हणजे स्पीसीज, फॅमिली, बरेचशा बॉटॅनिकल त्याच्या टर्मिनॉलॉजी आहेत त्या युज केल्या जातात. आणि झूलॉजिकल मध्ये त्याचं फायलम, किंगडम कोणकोणतं आहे ह्या वेगवेगळ्या डिफरंट टर्मिनॉलॉजी काय केल्या जातात युज केल्या जातात त्या ड्रगची डिस्क्रिप्शन देण्यासाठी. आणि त्याच्याच अपोजिट इकडे आहे अनऑर्गनायझड मध्ये. त्याच्यामध्ये काय केलं जातं त्या ड्रगचं डिस्क्रिप्शन देण्यासाठी त्याची सोल्युबिलिटी काय आहे, त्याचं ऑप्टिकल रोटेशन काय, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे. मीन्स काय ऑप्टिकल रोटेशन म्हणजे काय तर आपण जर त्याच्यावरती पण त्याला प्लेन पोलराइज्ड लाईट जर पास केली तर तो आयदर डेक्स्ट्रो रोटेटरी आहे का लिव्हर रोटेटरी आहे हे केले चेक केलं जातं त्याला ऑप्टिकल रोटेशन. आपण फोन लाव. सूरज दोडके, किती वेळा सांगायचंय हो तुम्हाला, रिमूव्ह केले जाईल लेक्चर मधून. लास्ट चान्स आहे तुमच्यासाठी. एकतर म्यूट अनम्यूट केलं जर तुम्ही आन्सर देण्यासाठी तर लगेच म्यूट करायचं आहे. जे आपण अनऑर्गनायझड क्रूड ड्रग बघतोय त्याच्यामध्ये काय त्यांचं डिस्क्रिप्शन देण्यासाठी तो ड्रग कशामध्ये सोल्युबल आहे, त्याचं ऑप्टिकल रोटेशन काय आहे, मीन्स काय त्याच्यावरती आपले जर पोलरायझर लाईट पास केली तर तो डेक्स्ट्रो रोटेटरी आहे का लिव्हर रोटेटरी आहे ते कशामध्ये येतं ऑप्टिकल रोटेशन मध्ये येतं. त्याच्यानंतर त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे, जर एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये लाईट पास होताना त्याचा अँगल कितीने चेंज होतो ते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॅटेगरीच्या अंडर येतं. मग या टाइपचे वेगवेगळे मेथड्स किंवा ज्या टर्म्स आहेत त्या काय केल्या जातात तर अनऑर्गनायझड ड्रगचे डिफरन्स किंवा ते डिराईव्ह करण्यासाठी त्याचा युज केला जातो. हा झाला नंबर 6 डिफरन्स. काय होता फॉर ऑर्गनाइज साठी काय होता बॉटॅनिकल अँड झूलॉजिकल टर्मिनॉलॉजी कॅन बी युज्ड टू डिस्क्राईब ड्रग. आणि त्याच्या अपोजिट अनऑर्गनाइज्ड मध्ये सोल्युबिलिटी, ऑप्टिकल रोटेशन, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॅन बी युज्ड फॉर अ डिस्क्राईब द ड्रग. हा झाला नंबर 6 डिफरन्स. आणि लास्ट डिफरन्स मायक्रोस्कोपिक ऑर्गनाइजचा बघा. मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स इम्पॉर्टंट फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ ड्रग. म्हणजे काय
तर जो आपण मायक्रोस्कोपिकल कॅरेक्टर्स इम्पॉर्टंट म्हटले ऑर्गनायझर प्रोडक्ट म्हणजे जर लीफ असेल तर त्याचा मायक्रोस्कोपिकल कॅरेक्टर म्हणजे लीफ मध्ये स्टोमॅटा प्रेझेंट असतात. तर तो काय झाला त्याचा मायक्रोस्कोपिकल कॅरेक्टर. आणि हे काय तर ऑर्गनायझर क्रूड ड्रग कारण ते पार्ट ऑफ द प्लांट किंवा सेल्युलर स्ट्रक्चर आहे आपल्या ड्रगचा म्हणजे प्लांटचा किंवा जे आहे ज्याच्यापासून डिराईव्ह केलेला. तर त्याच्यामध्ये मायक्रोस्कोपच्या अंडर आपण जे काय ऑब्झर्व करतो फॉर एक्झाम्पल पण लीफ असेल तर त्याच्या अंडर तो स्टोमॅटा प्रेझेंट असतो. तर तो काय झाला त्याचा मायक्रोस्कोपिकल कॅरेक्टर आणि तो त्याच्या आयडेंटिफिकेशन साठी इम्पॉर्टंट आहे. हा झाला नंबर 7 डिफरन्स. आणि त्याच्या अपोजिट आहे अनऑर्गनायझर साठी काय तर केमिकल टेस्ट असतील फिजिकल स्टँडर्ड असतील किंवा वेगवेगळ्या डिफरंट आयडेंटिफिकेशन टेस्ट असतील ते काय तर इम्पॉर्टंट आहेत त्याच्या डिस्क्रिप्शन साठी. ओके चला नंबर 8 डिफरन्स 7 डिफरन्स. आणि त्याच्यानंतर लास्ट जे आहेत त्याचे एक्झाम्पल. ऑर्गनायझर क्रूड ड्रगचे एक्झाम्पल क्लोफिनेल डिजिटॅलिस. आणि त्याच्यानंतर अनऑर्गनायझरचे एक्झाम्पल आहेत ॲलो कॅस्टर ऑइल अँड बीजवॅक्स. ॲलो कॅस्टर ऑइल अँड बीजवॅक्स. पवार काय डाऊट आहे का? आदेश पवार नो मॅम. मरे हँड का रेज केलाय? एक्झाम्पल रिपीट करा मॅडम. हॅलो आय एम ऑडिबल टू ऑल. येस मॅम. Yes. एक्झाम्पल लास्ट पार्ट राहिलाय एक्झाम्पल. आता एक्झाम्पल कुठले Yes, कुठले ma'am. होते? क्लो फिनिल अँड डिजिटॅलिस हे काय तर ऑर्गनायझर कॅटेगरीच्या अंडरचे एक्झाम्पल आहेत. आणि त्याच्या अपोजिट एक्झाम्पल कुठले आहेत? अनऑर्गनायझरचे ॲलो मध्ये काय येणार आहे तर ॲलोचा आपण ज्यूस युज करतो. त्याच्यानंतर कॅस्टर ऑइल आणि बीज वॅक्स हनीकोम पासून आपण बीज वॅक्स जे आहे ते सेपरेट करतो. आणि तो जो पार्ट आहे तो जो बीज असतील हनी बीज असतील ऍपिस मेलिफेरा और ऍपिस इंडिका हे बरेच बीजच्या स्पीसीज आहेत त्या हनी बीजच्या. त्या बीज पासून आपण त्यांच्या बीज हनीकोम पासून बीज वॅक्स आपण सेपरेट करतो. आणि ते बीज वॅक्स जे आहे ते आपण काय करतो ऍज अ बेस म्हणून वेगवेगळ्या ऑइंटमेंट मध्ये यूज करतो. ओके क्लासिफिकेशन समजले सॉरी डिफरन्स समजलाय सगळ्यांना? Yes, ma'am. Ma'am. Yes, ma'am. आपण काय करूया तो डिफरन्स आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये काय करूया रिवाइज करूया. तुम्ही सगळ्यांनी करायचंय मी कुणालाही विचारणार आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट काय करायचंय तुम्ही तो रिवाइज करायचा. हे काय झालं क्लासिफिकेशन. आतापर्यंत आपण काय बघितलं व्हॉट इज मीन बाय क्रूड ड्रग देअर डेफिनेशन नंतर हे दोन टाइप मध्ये क्लासिफाय केलेलं क्रूड ड्रगचं ऑर्गनायझर अनऑर्गनायझर त्याचा डिफरन्स. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ क्रूड ड्रग्स मीन्स त्याच्या डिफरंट वेने क्लासिफिकेशन केलेलं कोणतं तर त्याचे वेगवेगळे 6 डिफरंट वेज होते क्लासिफिकेशनचे. कोणकोणते होते? फर्स्ट क्लास Alphabetical. अल्फाबेटिकल Alphabetical. Morphological. टॅक्झॉनॉमी थर्ड Morphology. Morphological, Chemical. केमिकल chemical classification, Chemotox. taxonomical classification. अँड फार्मॅकोलॉजिकल. Pharmacological classification. ओके हे झालं आपलं क्लासिफिकेशनच्या मेथड. त्यातला जो फर्स्ट टाइप आहे आपला तो कोणता आहे? अल्फाबेटिकल क्लासिफिकेशन. Alphabet. स्टार्ट करायचंय. Yes, ma'am. Yes, ma'am.
Yes, का ma'am. नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यू करायचं? नेक्स्ट लेक्चर. नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट लेक्चर मध्ये. ओके, एकच लेक्चर आहे त्याच्यामध्ये पण हा आपला चॅप्टर होतोय. स्पीड खूप होतोय का, फास्ट होतोय का आपलं? Yes. No, ma'am. मॅम. नो मॅम. नो मॅम. ओके, ह्या स्पीड बरोबर आहे ना? हाच कंटिन्यू ठेवायचा आहे. Yes, हो ma'am. मॅम. आणि जर एखाद्या वेळेस फास्ट झालं तर तुम्हीच रिमाइंड करा, मी स्लो करते. ओके मॅम. ओके मॅम. पर्यंत आपण इथंच बघूयात. अजून एकदा आपण काय करूया, जे आपण क्रूड ड्रगचं ऑर्गनायझर आणि अनऑर्गनायझर मध्ये जे क्लासिफिकेशन केलेलं आहे ते बघूया. त्याच्यामधला फर्स्ट डिफरन्स कोण सांगताय? मॅम मी सांगू? Organizer. त्यांनी सांगा. good. All of you mute yourself. सिफा बागवान मॅडम, किती वेळा सांगायचंय? निखिल बोरकडे, का तुम्हाला सेपरेट सांगायचंय? ओके, दिव्या बोराडे आहेत का मॅडम? मॅडम Yes, ma'am. सांगा फर्स्ट डिफरन्स. Organized crude drug. These are the cellular and structural part of the plant. Unorganized crude drugs मध्ये they does not cellular and structural part of the plant. ओके, ते नेक्स्ट गौरी कौठाळकर. आहेत का लेक्चर मध्ये? गौरी कौठाळकर. Yes, हा. ma'am. सेकंड डिफरन्स सांगा मॅडम. सेकंड डिफरन्स सांगा मॅडम. मॅडम, आय हॅव आस्किंग समथिंग यू. Yes, ma'am. सांगा मॅडम सेकंड डिफरन्स. नाही येत मॅडम, लक्ष होतं? हो मॅम. मग सांगता यायला पाहिजे मॅडम. ओके, लेट इट बी. नेक्स्ट आरती गवळी. Second difference, organized crude drug. They have a definite structure and size. Unorganized crude drug. They does not definite structure and size. Hello, ma'am. Hello, ma'am. मॅम आवाज येत नाही. वेट, ऑल ऑफ यू वेट फॉर 5 minutes ओनली. Yes, ma'am. Products, some physical and chemical tests are used. Example, viscosity and solubility. ओके, देन नेक्स्ट डिफरन्स कोण सांगताय? साई माने आहेत का लेक्चर मध्ये? साई माने. मी सांगू मॅम? वेट, लेक्चर मध्ये आहेत का साई माने? Yes, ma'am. हा, सांगा नेक्स्ट डिफरन्स. The organized crude drugs are the part. They are parts or organ of plants and animal origin. And unorganized क्रूड crude ड्रग drugs are extracted from the plant and animal origin. ओके, origin. पार्ट्स असतील किंवा अॅनिमल्स किंवा प्लांट्सचे जे पार्ट्स असतील त्याच्यापासून ते एक्स्ट्रॅक्ट केले जातात. आणि त्याच्यानंतरचा डिफरन्स आहे बॉटॅनिक ऑर्गनायझर मधला
for identifying botanical and zoological terminology can be used for describe drug. आणि त्याच्या unorganized मध्ये solubility, optical rotation, refractive index can be used for the describe of the drug. आणि second last difference आहे microscopic character important for the identification of a drug. Organized साठी unorganized साठी chemical test and identification test are important for the describe the drug. आणि त्याच्यानंतर एक्झाम्पल होते ऑर्गनाइज्ड चे क्लोफिनिल अँड डिजिटॅलिस आणि अनऑर्गनाइज्ड चे ॲलोजुसेनरे, कॅस्टर ऑइल अँड बीजवॅक्स. हे काय तर एक्झाम्पल आहेत अनऑर्गनाइज्ड चे. तर हा जो बीट आहे तो आपला कम्प्लीट झालेला आहे. क्रूड ड्रग, त्याच्यानंतर त्याचं 2 टाइप्स मध्ये त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आणि त्याच्यानंतर बेसिक क्लासिफिकेशनच्या ज्या मेथड्स होत्या त्या. ओके, देन शॅल वी स्टॉप हिअर. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. आतापर्यंत Yes, जेवढं ma'am. आपण घेतलं, Yes, आतापर्यंत ma'am. जेवढं घेतलं त्याच्यामध्ये जर कुणाला काही डाऊट आले असतील किंवा डाऊट असतील तर विचारायचं. त्याच वेळेस आपण तुमचे जे डाऊट आहे ते क्लिअर करूया. Okay, ma'am. Okay, ma'am. Okay, ma'am. Okay, ma'am. Okay, ma'am. Okay, Okay, ma'am. Thank you. ओके, Thank you. Thank you. थँक्यू. स्टॉप हिअर. देन नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण जो रिमेनिंग पार्ट जो आहे तो आपण काय करणार आहोत, कंटिन्यू करणार आहोत.